असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक असलेला विजयादशमी दसऱ्याचा सण नाशिकमध्ये गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गंगापूर रोडवरील शिवसत्य मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 60 फूट उंच रावण दहन सोहळा हा हजारो नाशिककरांच्या साक्षीनं आणि भव्य आतषबाजीमध्ये अतिशय जल्लोषात पार पडला. गेल्या 20 वर्षांपासून तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, गंगापूर रोड नाशिक आणि विश्वस्त मंडळ, त्याचबरोबर आमदार सीमा हिरे, महेश हिरे आणि माजी नगरसेवक योगेश हिरे यांच्या वतीनं शिवसत्य मैदान या ठिकाणी रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे उपस्थित होत्या. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेवक योगेश हिरे यांनी मंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सवामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. नवरात्र उत्सवात, शारदीय नवरात्र उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात. जवळपास पहाटे 5 वाजेपासून सप्तशती पाठाचं वाचन सुरू होतं. काकड आरती असेल, सप्तशती पाठ वाचन असेल आणि 9 दिवस अतिशय भरगच्च असे कार्यक्रम असतात. मग भजन असेल, कीर्तन असेल, कथा असतील, या सगळ्या गोष्टींचा समावेश म्हणजे संपूर्णपणे धार्मिक कार्यक्रम या 9 दिवसात पार पडतात. कुमारिकांचं पूजन असेल, होम हवन असेल आणि त्याचबरोबर जागरण गोंधळ असे प्रमुख कार्यक्रम या 9 दिवसात होत असतात. गेल्या 20 वर्षापासून मी बघत असताना यावर्षी मला सगळ्यात जास्त गर्दी इथे दिसते आहे. मोठ्या प्रमाणात आपण सर्व नाशिककर सहभागी झाला, त्याबद्दल तुमचंही मी खूप मनापासून आभार मानते. आपण सर्वजण ज्या ज्या ह्या उपक्रमाला सगळ्याला प्रतिसाद देतात त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते. आमचे सर्व हे विश्वस्त 9 दिवस पूर्ण रात्र आणि दिवस मेहनत करून हा उत्सव अतिशय यशस्वी करतात. त्याबद्दल त्यांचंही मी खूप मनापासून आभार मानते. आपल्या सर्वांना अजून एक आवाहन करते की कोजागिरी पौर्णिमा ही 6 तारखेला आहे, येत्या 6 ऑक्टोबरला, आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इथे सुश्राव्य असा गायनाचा सुमधुर कार्यक्रम होणार आहे. यावर्षी 2019चे ज्यांनी सुप्रसिद्ध अशा पार्श्वगायिका आहेत, ज्यांनी फिल्म अवॉर्ड जिंकलेला आहे, त्या सायनी रवींद्र या आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्यांची सुरेल अशी मैफल इथे होणार आहे. मी सगळ्यांना आपल्याला आवाहन करते की आज तुम्ही सहभागी झाला आहात. कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा संध्याकाळी आपण आवर्जून उपस्थित राहा एवढी विनंती करते. येणाऱ्या दिवाळी सणाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान आणि शांती मिळो अशी मी आईच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देते. त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण व्यासपीठावर आज विशेष आनंद, दोन्हीही कार्यसम्राट आमदार, मध्यचे आमदार आदरणीय देवयानीताई फरांदे, तसेच त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी 20 वर्ष झाले हा उत्सव चालू आहे अशा पश्चिमचे आमदार आमच्या वहिनी सीमाताई हिरे, तसेच या ठिकाणी व्यासपीठावर खूप आनंदाचा आहे. याच्यासाठी आहे की आजच्या दिवशी सत्याचा असत्यावर विजय झाला आहे, धर्माचा अधर्मावर विजय झाला आहे आणि आपल्यामधील जे काही षड्रेपू आहेत, ज्या दुष्ट भावना आहेत, त्याच्यामध्ये मत्सर असेल, द्वेष असेल, या सगळ्यांचा दहन आपण या रावणाच्या प्रतिमेतून आपण प्रतिमात्मक दहन करत असतो. गेली 20 वर्ष या तुळजाभवानी मंडळातर्फे आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो. त्यामध्ये अनेक आध्यात्मिक या ठिकाणी गतिविधी होत असतात. देवी भागवत असो, तसेच श्री सुक्त असो, सप्तशतीचे पाठ असो, आपल्या महिला भगिनी सर्व या ठिकाणी येऊन करत असतात आणि जणू काही या गंगापूर रोडवरती एक धार्मिक वातावरण निर्माण करण्यामध्ये हे तुळजाभवानी मंडळ अत्यंत यशस्वी झालं आहे. आणि आज या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांच्या साक्षीने, मान्यवरांच्या हस्ते या रावणाचं दहन करत आहोत आणि आपल्याला सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणाऱ्या दिवाळीच्या देखील खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी आपली संघटना आहे, त्या हिंदू संघटनेला आज 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 100 वर्षापूर्वी पाहिलेलं हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने आपण पावलं उचलत आहोत. याचा सर्वांना आम्हाला मनस्वी आनंद आहे.
यावेळी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार देवयानी परांदे यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा देत दिवाळी, भाऊबीज, पाडव्याच्या मुहूर्तावर प्रमोद महाजन उद्यानाचं लोकार्पण होणार असल्याची माहिती दिली. सर्वांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. विजयादशमी मा तुळजाभवानी आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराटी घेऊन येऊ. आपल्या नाशिकमधली गुन्हेगारी ही कमी होऊ दे आणि नाशिक परत एक शांतता प्रिय गाव म्हणून नावाजलं जावं अशी मा तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. आणि लवकरच आपल्या सर्वांच्या आवडतं प्रमोद महाजन उद्यान ह्याचं आपण भाऊबीजेच्या दिवशी आपण त्याचं लोकार्पण करत आहोत आणि त्या ठिकाणी भाऊबीज पहाटेला आपण यावर्षी सुरेश वाडकरजींना निमंत्रित करत आहोत. मी सगळ्यांना आमंत्रित करते. आजच्या या उत्सवाला आपण मोठ्या संख्येने इथं सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दरम्यान 60 फुटी रावणाच्या पुतळ्याचं संध्याकाळच्या शुभमुहूर्तावर प्रभू श्री रामचंद्र यांच्या विजयाच्या घोषणा देत लहान मुलांच्या हस्ते पेटवण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या हजारो नाशिककरांनी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अवघ्या काही क्षणामध्ये रावण दहन होताच आकाशामध्ये केलेली जबरदस्त फटाक्यांची आतषबाजी या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरली. रंगीबेरंगी आणि कर्णकर्कश फटाक्यांनी नाशिकच्या आकाशात प्रकाशांची उधळण केली. गेल्या 20 वर्षांपासून आयोजित करत असलेल्या या कार्यक्रमाला प्रथमच मोठी गर्दी बघायला मिळाली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.